तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं बिग बॉस चालू झाले तसं नवीन नवीन काहीतरी आपल्याला बघायला भेटत आहे आणि बिग बॉस मध्ये मित्रांनो ह्यावेळेस खूप म्हणजे खूप राडा होत आहे. प्रत्येक टास्क मध्ये काही ना काही वाद विवाद होतच आहे आणि प्रत्येक गोष्टीत ह्यांचे भांडणं सुरू आहेत. मित्रांनो, आता अनुश्री आणि रुचिताचं कसं झालं माहितीये का, ह्या लोकांचं आता फक्त नॉमिनेशन मध्ये गेलेत म्हणून हे लोक घाबरायला लागलेत आणि प्रत्येकासोबत भांडणं काढायला लागलेत. भांडणं काढल्यानंतर होतं काय मित्रांनो, ह्याला स्क्रीन टाइम भेटतो आणि स्क्रीन टाइम भेटल्यानंतर पब्लिकला वाटतं की हा हे लोक तर गेम खेळतायत चांगलं, जसं भांडणं करतायत तरी पण गेम खेळतायत म्हणून लोक वोट करतील असं यांचा मनात विचार चालू आहे. पण असं काही नाही होणार. तुम्ही जे करताय ना ते एकदम चुकीचं करताय. तुम्ही जे माणसं निवडताय ना भांडणं करण्यासाठी ते चुकीचे निवडताय. मित्रांनो, आता बघा ह्या लोकांनी आरबी सरांना निवडलं. आरबी सर एकदम सगळ्यांना सोपं, सगळ्यांसोबत हसून खेळून राहणारे, ना कुणाचे भांडणं होऊ देणारे असे सर आहेत ते. आणि हे लोक त्याच व्यक्तीला रडवतायत. मित्रांनो, सरळ सरळ बोलतात की त्यांनी मला हात लावून उठवला, मला असंच उठवला, मला हे केला ते केला. तर हे चुकीचं आहे अनुश्रीचं आणि हे गोष्ट लावून देते आपली रुचिता. मित्रांनो, आता रुचिता एक कोल्हापूरची मिरची म्हणतात, पण ही तर खऱ्या नियमानं कोल्हापूरचं नाव खराब करत आहे. कारण की मित्रांनो, कोल्हापूरची एकदम तडका राहते आणि ही एकदम फुसकी बॉम्ब निघाली आहे तिथं जाऊन. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिने स्वतः इंडिव्हिज्युअल जर गेम खेळली तर ही कुठे पुढे जाऊ शकते आणि नाव गाजवू शकते. आणि मित्रांनो, आता रोशन दादाचा विषय आहे, तर रोशन दादा एकदम गेम परफेक्टली खेळायला लागलाय. बोलणं कमी आणि गेम जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि कॅप्टन्सी साठी पण त्याने निवडलेलं आहे. आता बघूया कॅप्टन होतात की नाही, कारण की रोशन दादा मध्ये आता पॉवर तर आली आहे की बोलायची आणि गेम खेळायची. बघू पुढे काय होतंय आणि काय नाही ते. आणि अनुश्री मित्रांनो, आता लोकांचे आई बाप पण काढायला लागले. आता जर आपण प्रोमो बघितला तर त्यांची आई येणार, पप्पा येणार असं बोलायला लागले. पण हे बिग बॉसच्या रूलच्या खिलाफ आहे आणि हे बिग बॉसच्या रूल नुसार नाहीये मित्रांनो. तर ह्याच्यानुसार आता बिग बॉस किंवा रितेश भाऊ आता काय बोलतील अनुश्रीला हे आपल्याला बघायला भेटेल भाऊच्या धक्क्यावर. तर चला मग, तोपर्यंत बाय बाय.